आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने एससी, एसटी, ओबीसी भटक्या विमुक्त जमातीला खुल्या प्रवर्गात नो एंट्री असणारा शासन निर्णय रद्द करण्याकरिता मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर. प्रतिनिधी फिरोज जट्टावाले. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. कारंजा लाड. दिनांक 18/5/2026 रोजी 12:30 वाजता आरक्षण बचाव कृती समिती वाशिम जिल्ह्याच्या वतीने एससी, एसटी, ओबीसी व भटक्या विमुक्त जमातीला खुल्या प्रवर्गात नो एंट्री असणारा 14 मे 2026 रोजीचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीकरिता माननीय तहसीलदार कारंजा लाड जिल्हा वाशिम यांचे मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले. यापूर्वी वरील प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये नोकरी मिळवण्याकरिता अर्ज करता येत होते. परीक्षेमध्ये मेरिट लिस्टप्रमाणे गुण प्राप्त करून खुल्या प्रवर्गामध्ये प्रवेश मिळवून नोकरी मिळवता येत होती. परंतु आता महाराष्ट्र शासनाने दिनांक 14 मे 2026 रोजी अन्यायकारक शासन निर्णय मंजूर करून वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गामध्ये प्रवेश घेता येणार नाही असा शासन निर्णय मंजूर करून त्यांच्यावर खूप मोठा अन्याय केला. वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता सदर शासन निर्णय अन्यायकारक व गैरसंविधानिक असून त्यांच्यावर मोठा अन्याय करणारा हा काळा शासन निर्णय आहे. सदर शासन निर्णयामुळे वरील प्रवर्गातील विद्यार्थी नोकरीपासून मोठ्या प्रमाणावर वंचित राहण्याची शक्यता आहे. आरक्षण बचाव कृती समितीच्या निवेदनात नमूद करण्यात आले की सदर गैरसंवैधानिक अन्यायकारक शासन निर्णय तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे शासन निर्णय काढून वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय देऊन खुल्या प्रवर्गामध्ये प्रवेश घेता येऊन त्यांना शासकीय सेवेत पद प्राप्त करण्यापासून वंचित ठेवू नये अशी शासनास विनंती करण्यात आली. निवेदन सादर करताना किशोर मानकर, राजभाऊ अवताडे, प्रमोद देवळे, ॲडव्होकेट पंकज सावळे, ॲडव्होकेट अमोल खंडारे, पत्रकार विनोद गणवीर, अरुण चव्हाण, जितेंद्र डोंगरे, सुजित भगत, गजाननराव वरगड, श्रीकृष्ण मनवर, साहेबराव भगत, संजय भगत, इम्रान पप्पूवाले, समीर पप्पूवाले, परशुराम वासनिक, महादेवराव ठोंबरे, संदीप ढोकणे, दिनेश खंडारे व इत्यादी इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने सदर गैरसंवैधानिक व अन्यायकारक शासन निर्णय तात्काळ रद्द केला नाही तर आरक्षण बचाव कृती समिती वाशिम जिल्हा व बहुजनवादी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.